आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या मुली अजून आल्या कशाने? त्यांना गावात कोणी ओळखलं तर नसेल ना? स्वानंदीच्या पाठीशी उभा राहा. काही झालं तरी स्वानंदी सुखरूप घरी परत आली पाहिजे. हे बघा, या काही सिलेक्टिव्ह डिझाईन्स आहेत, तुम्ही एकदा चेक कर. वाव, हे असे कपडे आपण बनवतो? हो आंटी, तुम्हाला माहितीये का, ही आयडिया सुजितचीच आहे. तोच म्हणाला की आपण डिझायनर क्लोथ्स मध्ये सुद्धा उतरूया म्हणून. आंटी, ही बघा, ही आवडली डिझाईन? हे डिझाईन्स नाही आवडले मला. कपडे कसे असले पाहिजेत बघूनच बघणाऱ्याला विचारलं पाहिजे किती हजाराला. वा आंटी, हे बघ, हे डिझाईन मस्त आहे. आंटी, काही म्हणा, तुमची चॉईस मात्र कमाल आहे. किती क्लासी आहे सगळं. तुमचं वागणं, बोलणं, तुमची फॅशन, खरंच खूप मस्त. आंटी, हसू नका, पण एक सिक्रेट सांगू का? सिक्रेट? मला ना, मी कॉलेजमध्ये असल्यापासून तुम्ही खूप आवडायचात. मला असं वाटायचं की सुजितच्या आईला, म्हणजे तुम्हाला फॉलो केलं पाहिजे. तुम्ही जसं वागता, इतरांशी जसं बोलता, तुमची फॅशन, तुमचे आउटफिट, सगळंच. आंटी, तुम्ही कूल आहात खरंच. आणि म्हणूनच ना, मला सुजितचा खूप हेवा वाटतो. का मस्का मारू नकोस मला? आंटी, मस्का नाही मारते, मी खरंच सांगते. आय स्वेअर, खरंच सांगते मी, तुम्ही खरंच खूप कूल आहात. म्हणजे आता मला सांगा, तुमच्याकडे बघून कोणी म्हणेल का की इतका मोठा मुलगा आहे तुम्हाला? हा आंटी, सिरियसली, लुक ॲट यू, सो ब्युटिफुल, सो चार्मिंग. आणि तुम्ही सगळं किती छान हँडल करता हो. हाय क्लास सोसायटीत किती छान वावरता तुम्ही. तुमच्या त्या किटी पार्टीज. आंटी, मला हे सगळं खूप आवडतं. पण तुम्हाला माहितीये ना, माझी आई, तिला नाही आवडत असलं काही. हो, पण आजकालच्या मुलींना अशा किटी पार्टीज वगैरे काही आवडत नाहीत. मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण मला खूप इंटरेस्ट आहे. मला खूप आवडेल बाबा तुमच्याकडून सगळं शिकायला. आणि इतकं टेन्शन असताना किती छान डील करता तुम्ही सगळ्या गोष्टींशी. टेन्शन कसलं? आंटी, सुजित तुमचा एकुलता एक मुलगा आहे ना तो. आंटी, किती छान संस्कार केलेत तुम्ही त्याच्यावर. पण हल्ली जरा त्याचं काहीतरी बिनसलंय. तो इथेही खूप चिडचिड करत असतो. त्याचं वागणं फारच बदललं. आंटी, डोंट वरी, मी आहे ना, मी ठेवेन त्याच्याकडे लक्ष. तुम्ही नका काळजी करू. आणि आपण टच मध्ये राहू, छान किटी पार्टीज करू. आणि इथले सगळे अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. डोंट वरी. नक्की. बरं, मी तुमच्यासाठी काही डिझाईन शॉर्टलिस्ट करते, मग तुम्ही चेक करा. हो. बरंच ही हाताशी आली तर. अनायसे मला ऑफिस मधल्या बातम्या तर कळतील. ओ मनीष साहेब, अहो ऐकून घ्या ना. पोलिसात जाऊन काय बी फायदा व्हायचा नाही. अहो मी काय बी केलं नाही. जे सांगायचं ना ते पोलिसांना सांग. मनीष साहेब, तुम्ही जा गाडीत बसा, मी याला बांधतो. मनीष साहेब, डोकं शांत करा आणि विचार कर. गपरे, पोलिसांचे रट्टे घालले ना, कसा पोपटासारखा बोलतो बघ. स्वानंदी, काय झालं? आनंदी, बस तू बस, बरं इथे. काय हो, काय झालं? पाय बसा 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 बस. बघू.
मुरगळला का? हो मनीष. पाणी पी. सैल सोडा. मणी सर, सरपंच पळाला. तुम्ही यांच्याजवळ थांबा. सरपंच जेसी चल. हा पकड त्याला. अगं हो जेसी चल. आरामात. मणी सर अहो थांबा. स्वानंदी तुम्ही थांबा. मणी सर अहो. थांबा. अहो गेला तो रिक्षाने. नाही सापडायचा आपल्याला तो. नाही नाही, त्याला पकडल्याशिवाय मी राहणार नाही. असे तो फार लांब गेला नसेल. मी आलोच. मणी सर अहो ऐका माझं, खरंच गेला तो. आणि आधी तुम्ही तुमचा पाय बघा, एवढं लागलंय तुमच्या पायाला. अशा अवस्थेत पकडणार आहात का तुम्ही त्याला? मणी सर हाताच्या आडेला माणूस सुटला. अहो नका स्वतःला एवढा त्रास करून घेऊ. स्वानंदी खरंच सॉरी. माझ्यामुळे अगदी हातातोंडाशी आलेला घास गेलाय. पण तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मी त्याला पकडल्याशिवाय शांत बसणार नाही. ट्रस्ट मी. अरे किती वेळ मी केव्हापासून फोन करतेय. काय झालं, तू लंगडतोयस का? और नाही ते पायाला जरा सूज आली. ये इकडे. परत कशी सूज आली? अरे आत्ताच तू आजारपणात न उठला, जरा काळजी घ्यायला नको का? बस इकडे. काय गरज होती एवढी दगदग करायची? बस. काय झालं तुझ्या पायाला? सुजला ना पाय परत? काय गरज होती एवढी दगदग करायची? आपण उद्या सकाळी डॉक्टरकडे जायचं. बस. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. नॉर्मल सूज येते. घरी गेलो, गरम पाण्यात शेक दिला की सगळं बरं होईल. घरी कशाला? इथे आता मी तुला गरम पाणी करून देते, पाय शेकत बस. चल. अहो नाही. नाही, मी काही ऐकणार नाहीये तुझं. तू हसतेस कशाला? तुझ्या पायाला काय झालं? सकाळपासून काही खाल्लंस? काहीच नाही. का? तू म्हणाली दुसऱ्या हिची काळजी घेईन म्हणून. ही अशी काळजी घेतात का ग? मॅम अहो आम्हाला खायला काही वेळच मिळाला नाही. उठा उठा म्हटलं ना. चला आतमध्ये. हे घे, गरम आहे सांभाळ, पण गरमच पी. अरे पाय बाहेर काय ठेवलाय? आत ठेव, पायात ठेव. बरं वाटेल बघ. काय झालं ग? अरे स्वानंदी, काय झालं सांगणार आहेस का? इथे बघ, इथे बघ. काय झालं रडायला? आणि रडून तुझी तब्येत खराब होणार, कळतंय ना तुला? तो सरपंच लई नालायक माणूस आहे. लोकांना त्रास द्यायला ना त्याला लई मजा यायची. आम्हाला बी लई त्रास दिला त्यानं. त्याला हवं ते मिळवण्यासाठी तो कुठल्या बी थराला जायचा. पण माझ्यासोबत असं वागेल मला वाटलं नव्हतं. तो या थराला जाईल. शांत. हे बघ, इथे बघ, इथे बघ, इथे बघ. हे जग असंच आहे.
आणि आपल्याला याच जगात उभं राहायचंय खंबीरपणे. बाळासाठी. बाळासाठी आनंदाने जगायचं. बाळासाठीच जीव तुटतोय मॅडम माझा. असं म्हणतात की मूल आई वडिलांचं रूप असतं, त्यांचे संस्कार घेऊन ते जन्माला येतात. मग माझं बाळ त्या सरपंचासारखं. गप्प बस. काही बोलतेस अगं? फक्त रूप आणि गुण महत्वाचे आहेत का? संस्कार महत्वाचे आहेत. आणि तुझे संस्कार इतके हलके नाहीयेत. असा अजिबात विचार सुद्धा करू नकोस, कळलं? पण मॅडम, मी त्याला किती बी चांगले संस्कार केले आणि मोठा होऊन त्याने त्याच्या बापाचेच गुण घेतले तर, ते मूल त्याच्या बापासारखंच झालं तर. गाईज, तुम्हा सगळ्यांना गुड न्यूज देण्यासाठी मी इथं बोलवलंय. गेले 2 महिने तुम्ही ज्या डेडिकेशनने काम करताय, जे हार्डवर्क करताय, त्यामुळेच आपल्या कंपनीला 2 मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन सुजित. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. थँक्यू संचिता. पण ह्या 2 ऑर्डर्स जे आपल्याला मिळाल्या आहेत, त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे. आपल्या टीमवरची जबाबदारी वाढली आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी इथं बोलवलंय. अनिश, इथून पुढे क्लायंट सोबत तू कोऑर्डिनेट करायचंस. ओके ओके. राजाराम, अकाउंट आणि परचेस तू सांभाळायचंस. गुड. आणि या प्रोजेक्टसाठी हेड म्हणून मी अपॉइंट करतोय स्वानंदीला. सुजित सर, हम्म. अहो पण ही एवढी मोठी जबाबदारी आहे, मला झेपणार नाही. एक्झॅक्टली. सुजित बरोबर बोलती आले ती. म्हणजे तू सगळ्या ज्युनियर्सना मोटिवेट करतोस, ही चांगली गोष्ट आहे. पण इतकी सगळी जबाबदारी स्वानंदीवर टाकणं ही जरा जास्त रिस्क आहे, नाही का? करेक्ट आहे तिचं. रिस्क तर आहे, पण मला पूर्ण खात्री आहे हे काम स्वानंदी जबाबदारीनं पार पाडेल. संचिता, फक्त स्वानंदी ज्या काही ऑर्डर्स देईल त्या तू फॉलो कर. ओके? मी स्वानंदीने सांगितलेल्या ऑर्डर्स फॉलो करायच्या. काही प्रॉब्लेम आहे का तुला? ते तसं असेल तर आत्ताच सांग, म्हणजे मी तुला राजाराम सोबत अकाउंट्स आणि परचेस मध्ये शिफ्ट करतो. येस, जोकिंग. नाही, काहीच अडचण नाही. गुड. स्वानंदी, माझी काही मदत लागली तर सांगशील मला. चला गाईस, आपण कामाला लागूया. तुम्ही तिघं व्हा पुढे, मला जरा या दोघींची बोलायचे. थँक्यू. संचिता, तुझा अरविंद सोबत काही कॉन्टॅक्ट? अरविंदशी नाही रे, काहीच कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे त्याच्याशी का असेल ना माझा कॉन्टॅक्ट? पण तू का विचारतोयस? अगं, फॅब्रिक मॅन्युफॅक्चरर सोबत त्याची ओळख करून द्यायची होती मला. खरं तर गेले 15 दिवस मी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा फोन नॉट रिचेबल येतोय, मलाही कळत नाहीये. म्हणून म्हटलं कदाचित तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तू. हो का? नाही, माझाही काहीच कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे 15 दिवसांपूर्वी एकदा मी त्याला कॉल केला होता, पण त्याने काही कॉल नाही रिसीव्ह केला माझा. आणि ही अशी बेजबाबदार माणसं मला आवडत सुद्धा नाही. युजलेस आहे तो अरविंद. मी कशाला कॉन्टॅक्ट मध्ये राहू त्याच्या? ठीक आहे. तुला नसेल फोन करायचं तर ही जबाबदारी कोणाला तरी दुसऱ्यावर दे, पण कॉन्टॅक्ट करा त्याला. महत्वाचं आहे ते आपल्यासाठी. ओके. ओके ओके. नाहीये,
इथं थांबल्यानं तुझी कामं होणार आहेत का? हो, जाते. स्वानंदी, खूप मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर. काम करावं लागणार आहे आपल्याला. बरं ऐक, आपल्याला लॉजिस्टिकचं सुद्धा बघावं लागणार आहे. तुमचा तो काय यार, काय त्याचं नाव, गावचा सरपंच, तो आहे का तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये? हा, नाही, मध्यंतरी तो मला म्हणाला होता की त्याला आपल्यासोबत काम करायचं आहे. आपण सांगू त्या रेटमध्ये तो आपल्यासोबत काम करायला तयार आहे. म्हणून म्हटलं तो जर असला तर बरं होईल आपल्याला. तू त्याला कॉन्टॅक्ट करशील? स्वानंदी, काय तुला जमणार आहे ना त्याला कॉन्टॅक्ट करायला? हा, जमेल. मी बोलते त्यांच्याशी. ओके. स्वानंदी, तुला माहिती आहे ना उद्या काय आहे? काय आहे? आज काय आहे? आज होळी आहे, म्हणजे उद्या रंगपंचमी. एवढे लक्षात नाही तुझ्या? स्वानंदी, आपल्या बंगल्यावर रंगपंचमी साजरी करतो आपण. सो माझी अशी इच्छा आहे की तू तिथे यावंस. उद्या सगळ्यात आधी मला रंग तू लावावास अशी माझी इच्छा आहे. येशील ना तू? सुजित सर, मला आवडलं असतं, पण हॉस्टेलवरही रंगपंचमी असणार ना, अगं, आणि हॉस्टेलवरच्या मुली नाही येऊ देणार. वॉर्डन मॅडम पण नाही येऊ देणार. तुम्हाला तर माहितीच आहे त्या किती स्ट्रिक्ट आहे. आपण एक काम करूयात, आपण परवा भेटूयात ना. थँक्यू, येते मी. अमर, कॉफी. थँक्यू. रे वा मित्रा, तू तर चांगलाच रिकवर झालायस की. तुझ्या फ्रॅक्चर मुळे मला वाटलं नव्हतं एवढा लवकर रिकवर होशील म्हणून. व्हावं लागतं बाबा, सुपरमनी ना मी. म्हणजे काय नाही, गंमत केली. पण तू कस काय अचानक चक्कर टाकलीस? काही लीड मिळाली? बेस, तीच बातमी घेऊन आलोय मी. काय सांगतोस? सापडला तो? अनफॉर्च्युनेटली नाही, पण तगडी लीड मिळाली आहे. तू केलेल्या वर्णनानुसार आपण जे स्केच काढले त्याच्यानुसार त्याची ओळख पटली. कोण आहे तो? तो एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. त्याने या अगोदर पण असे अनेक मर्डर करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळे माझं असं ठाम मत आहे की तुला मारण्यासाठी कुणीतरी कॉन्ट्रॅक्टच दिला असेल. मला मारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट? एक मिनिट, हे बघ, हा फोटो नीट बघून सांग, हाच आहे का तो? हो, हाच तर आहे. आणि याच्यासोबत अजून 2 जण. हा माणूस खूप चालाक आहे. आम्ही काही महिन्यांपासून याच्यासाठी ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करतोय, पण हा प्रत्येक वेळी पळून जाण्यात यशस्वी होतोय. 1-2दा पकडलाही गेला, पण ठोस पुरावे नसल्यामुळे त्याला सोडून द्यावं लागलं. पण आता तर तू एवढा मोठा पुरावा आहेस, त्यामुळे आम्ही त्याला लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करतो. काळजी घे, अजून थोडे दिवस धावपळ थोडी कमी केलीस तरी चालेल. बरं, मी निघतो. हा अमर, माझं अजून एक महत्वाचं काम आहे. एका व्यक्तीला पकडायचं. ऑफकोर्स हे काम सुद्धा अनऑफिशियल. करशील? बोल ना मित्रा, तू सांगतोयस म्हणजे बेकायदेशीर तर नक्कीच नसणार आहे. बोल, काय करायचं? एका व्यक्तीला पकडायचंय. त्याने काय गुन्हा केलाय हे मी तुला आत्ता नाही सांगू शकणार, पण प्लीज याला पकड. याला पकड, माझ्या समोर उभा कर. याला शिक्षा मी स्वतः करणार. डोंट वरी, तुम्हाला फोटो पाठव. काम झालंच म्हणून समज. थँक्यू, खरंच धन्यवाद. धन्यवाद म्हणून आपली दोस्ती हलकी करतोय. अरे, कॉलेजच्या वेळी तू माझी काय काय मदत केली आहे त्याची जर लिस्ट काढायची ठरवली ना, तर मला तुला सकाळी गुड मॉर्निंग ऐवजी धन्यवाद म्हणावं लागेल. बरं चल, तुला ड्रॉप करतो. चल. मणी,
हा साहेब, कसा आहेस? मी ठीक आहे आता. डॉक्टरांकडे फॉलोअप चालू आहे ना? हो. खरं म्हणजे मीच तुला भेटायला येणार होतो, पण म्हटलं तू आराम करत असशील म्हणून आलो नाही. कसा आहे समर? जैन सर. काय मणीला लागलंय ना, तेव्हा त्याला आठवत नाहीये ते हल्लेखोर कोण होते, कसे दिसत होते. एकदा जरा स्मरणशक्ती परत आली की मग तो सांगेल कोण आहेत ते. येस सर. आणि मग त्याचा मागोवा घ्यायचा आणि फॉलोअप करायचा आणि पकडायचं त्यांना. येस सर. म्हणे लवकर बरा हो, इलेक्शन जवळ येत आहेत. गेल्या वेळेला सावली सारखा तू प्रचार करत होतास, 8.5 लाखांनी मी लीड घेतला होता. साहेब ह्या वेळेला जास्त झालं पाहिजे लीड. नक्की, पण साहेब गेल्या वेळी माझ्यामुळे नाही, खरं तर लोकांचं तुमच्याबद्दलचं जे प्रेम आहे आणि तुमची जी विकासाची काम आहे त्यामुळे हे शक्य झालं. साहेब आलोच. हॅलो. हा मॅडम, अचानक फोन केला, काय झालं? स्वानंदीची तब्येत वगैरे ठीक आहे ना? काही झालंय का? अरे हो, किती प्रश्न विचारशील. मी स्वानंदीसाठी फोन केलेलाच नाहीये. मी एका वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. बोला ना. दरवर्षी आम्ही हॉस्टेलमध्ये खूप उत्साहात आनंदात होळी साजरी करतो आणि माझी इच्छा अशी आहे की यावर्षी तू इथे यावंस आमच्या बरोबर होळी सेलिब्रेट करायला.